चला तर मित्रांनो, तिसरा आणि शेवटचा भाग आहे. तर या ठिकाणी मी जवळ जाऊन दाखवणार आहे की या ठिकाणी मी काय काय पाहिलं. तर कुत्रं मात्र धनगरांचं दुसऱ्या कुत्र्याकडे बारीक लक्ष ठेवून आहे. त्याला पाहून बाकीचे कुत्रे मेंढरांच्या जवळ देखील यायचा प्रयत्न करत नव्हते आणि पिल्ली मात्र मेंढरांच्या कळपात हुडकाल्यात स्वतःच्या आईला. या ठिकाणी तुम्ही पाहिलं की 3-4 ग्रुप करून गेले होते. हे 2 ग्रुप आलेत म्हणजे पिल्लांना अजून आई बऱ्याच दुसऱ्या ग्रुपमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसरा ग्रुप जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही पिल्ली तरी उधळायला लागले सगळीकडे आणि शोधायला लागलेत. आणि पिल्ल्यांची जी आई आहे ती देखील एक बाहेर राहिली आहे, ती देखील पळायला लागली आहे. तर या ठिकाणी ज्या पिल्लांची जी आई आहे तीच त्याला पाजते. पिल्लू काय ते लहान असते तोपर्यंत त्याला आई ओळखत नाही, त्यामुळे कोणत्याही बकरीच्या स्थानाला लागायचा प्रयत्न करते दूध प्यायसाठी लहान असताना. पण मोठी जी पिल्ली आहे ती करत नाहीत, लहान पिल्ली तेवढी. पण कोणतीही शेळी असू दे जी स्वतःच्या पिल्ल्याशिवाय दूध पाजू शकत नाही. त्यामुळे पिल्ली आता अजून दुसरे 2 टोळे येणार आहेत, त्यामुळं या ठिकाणी थांबलेत अजून. तर या ठिकाणी पिल्ली अजून थोड्या पिल्ल्यांना त्यांची आई भेटली आहे आणि थोड्या पिल्ल्यांना नाही. तर ते दुसरे 2 टोळे आल्यानंतर त्या मात्र त्याच्यामध्ये असणार. तर या ठिकाणी बघा, हो पाय कसे मार लागले बघा. हे तिचं पिल्लू नाही आहे, त्यामुळे ह्याला लालसर कलरचं पिल्लू आहे, त्यामुळे ती पाय मार लागले आणि तिला ढकलते. म्हणजे जे मेंढीचं जे पिल्लू आहे फक्त त्यालाच ती दूध पाजते, एवढं मात्र नक्की. खाली कुत्र कुठं आहे? कुठं धावत नाही धावा. बघा कुठं कसं बसलं. इकडं आणि मेंढ्या आलेल्या आहेत. लोकांना धुन कळू काय? धुन गेली धुन. नंतरचा एक ग्रुप आल्यानंतर मग तर काय दंगा चालू झाला पिल्ल्यांचा आणि आयांचा. तर वरडा लागली प्रत्येक जण इथे या ठिकाणी. ब्लॉगर आताने आहेत, आताने आहेत, इथं आली हातात घ्या ते. माणसांना आत बाहेर व्यवस्थित करावं म्हणून जाळी असते. ही जाळी अतिशय हलक्या पद्धतीने बांधली असते, म्हणजे मेंढरांना बाहेर जायला हे कळतंय, मात्र माणूस देखील वाकून आत येऊ शकतो. अशा प्रकारे सर्व मुलं आता आत यायला लागलेत आणि संध्याकाळ व्हायला लागले. संध्याकाळीच्या वेळी सर्वजण मेंढ्या चरून आले आहेत आणि बघा जे आई ज्या मेंढ्याला ओळखते ती मात्र त्याला दूध पाजते. ही ओळखले त्याला म्हणून त्याला कसं शेपट हलवून दूध पाजाले बघा अशा प्रकारे. आणि आता पुन्हा दुसरा कळप हे मोठा आलेला आहे. आता हा या कळपाला याच्या आतमध्ये घेणार, कारण की बघा किती मेंढ्या मित्रांनो, साधारण एक 450 ते 500 मेंढर आहेत आणि प्रत्येक पिल्ले हे प्रत्येक आईला शोधायला लागले त्यामध्ये. आणि ही आपली मुलं म्हणजे आमचा पांढऱ्या ड्रेसचा अवनीश आमचा मुलगा आणि त्याचे मित्र आपल्या गल्लीतले, ही मुलं देखील आतमध्ये जाऊन खेळायला लागली मेंढरांसोबत. जे पिल्लू काल जन्मले किंवा आज सकाळी जन्मले त्याला हे आज आईजवळ भेटवायचा प्रयत्न करायला लागलेत. लय बार काय ते पिल्लू आहे का आज जा घेतला आहे का बघ ते. लय बार काय ते पिल्लू आज जा हुडकालाय कुठल्या पैसे वेज आहे का काय तर निशाण केले असणार. काल 2 जन्मले आता 1 जन्मलं काय? आता जन्मलं काय? बघा अरे होय आता जन्मलेला का? हे बघा आम्ही तिथं असताना ते जन्मलं, कारण की या ठिकाणी त्याची आई त्याला स्वच्छ करायला लागली, कारण की त्याला बघा मग पायानं कसे उकरून त्याला स्वच्छता करून त्याला ठेवायला लागले पिल्ल्याला. ए पोरांनो बाहेर जावा, दंगा करू नका. ए जरा एका कड लावा. कान कापले रे. एका मेंढीचं दूध प्यायला लागलेत आणि खाली सांडाल्यात आणि विचारल्यावर सांगतात की ते कवळं दूध आहे, या पिल्ल्याला चालत नाही. दूध खाली सांडायला आहे दूध दूध का
हां 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 हे काय दुपारी होय दुपारी गेले म्हणून दूध पाजलं रे दूध पाजलं का दूध काढायल्यात काढायला कोण पाजाल्यात पण खाली बसून आता थोडी विजिबिलिटी कमी झाली कारण की थोडासा अजून देखील अंधार पडला. त्या अंधारातच सगळी पिल्ली सगळ्या आईला मिळालेली आहेत कारण की 1 तासभर हा खेळ चालू होता आणि मालकाच्या मुली तर आमच्या शेजारच्या मुली ह्या सर्वजण इथं आले आहेत पाहायसाठी की कशा प्रकारे आणि हा वाघ इकडे गस्त घालायला लागला आहे की कोण आगाऊपणा करायला नको, मेंढीच्या पिल्लेला मारायला नको किंवा दुसरी कुत्री बाजूला यायला नकोत, चावायला नकोत म्हणून हा वाघ इकडे फिरायला लागला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व मेंढ्याची पिल्ली सर्व मेंढ्यांना भेटलेली आहेत. आज दिवसभरात 3-4 मेंढ्यांना पिल्ली चालती. मग न राहून मी ह्यांना विचारलंच की तुम्हाला कसं काय ओळखतं हे, तर त्यांनी म्हणले आमचा धंदाच आहे. तुम्हाला कसं ओळखते कुठल्या ह्याचं पिल्लू आहे होय अंधारच ओळखते म्हणले धंदा अंधारात देखील आम्ही ओळखतोय अशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे कारण की त्यांचा धंदाच आहे, व्यवसायच आहे. त्यामुळे त्यांना इतके मुरलेत. लहानपणीपासून त्यांनी मेंढरातच असतात मोठे वयस्कर होऊपर्यंत देखील. आणि बघा लहान मुलं देखील आले आहेत मालकांची या ठिकाणी. आता मला घरातून आवाज यायला लागला आहे कारण की आमच्या घरात लाईट लागलेली दिसायला लागली आहे, गाडीच्या देखील लाईटा लागलेल्या आहेत. त्यामुळे चला आता जायची वेळ झाली आहे असं वाटत आहे. तर देखील मुलं खेळण्यात मग्न झालेली आहेत. ए आलो आलो हो हां आलो आलो ए चला आता हा 3रा दिवस आहे. या 3ऱ्या दिवशी मी पाहिलं की घोड्यांना तशीच जाग यायच्या अगोदर त्यांनी उठलेत आणि सगळे तंबू वगैरे त्यांनी काढत आहेत कारण त्यांचा हा जाण्याचा दिवस आहे आता डिग्रजच्या कृष्णा किनाऱ्यावरून. कारण की त्यांचे 3च भाग येणार होते आणि प्रत्येकाने नेमून दिलेले काम करत आहेत. काही जण जेवण करत आहेत, काही जण चटई गुंडळत आहेत, तर काही जण मेंढराची रखवाली करत आहेत. रात्रीचं झोपायला त्यांना जमिनीवर मात्र तंबूच्या खाली किती भारी वाटतं असेल राव, गार. खरंच जमिनीवर झोपण्याचं सुख त्यांना मिळत असणार. आणि या ठिकाणी बघा तुम्हाला दिसू शकेल की मी शेवटचं त्यांना पाहतोय कारण की मी कामाला गेल्यानंतर दुपारी त्यांनी कधीतरी निघून जाणार आहेत. आणि या ठिकाणी डिग्रजच्या कृष्णाकिनारी वेगवेगळ्या प्रकारचे भाग येत असतात. आता धनगरी जीवनाचे 3 भाग झाले आणि पुन्हा मी दुपारी येऊन पाहिलं तर मला त्या ठिकाणी कोणीसुद्धा दिसलं नाही कारण की त्या ठिकाणी सर्वजण आता गेलेले आहेत त्यांच्या घराकडे म्हणजे दुसऱ्या प्रवासाला. धनगर हे सतत पुढे पुढे जात असतात आणि प्रवास स्थान मांडत असतात. पुन्हा बघा पुन्हा ती जागा ओस पडले म्हणजे या ठिकाणी धनगर बसले होते. ही जागा या ठिकाणी बघा जशी मन आहे तशा प्रकारेच एक गाणं देखील आहे कवी कुसुमाग्रजांचं तसं की यात्रा पांगते पाले उठतात पोरक्या जमिनीत उमाळ्या दाटतात. त्याप्रकारे हे धनगर आता पुढे त्यांचा प्रवास सुखरूप हो अशी आपण अपेक्षा करूया. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी वेगवेगळे भाग येत असतात तर तुम्ही देखील पाहत चला. खुश राहा, सुरक्षित राहा मित्रांनो. वेगवेगळे भाग हे 3 भाग संपले आता आणि वेगळे भाग पहा.